हॅलो, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. आज बनवला होता मस्त असा खमंग उपमा म्हणजेच उपीट. त्यासाठी इथे 1 वाटी रवा घेतला, 7-8 हिरव्या मिरच्या, भरपूर कोथिंबीर, कढीपत्ता, 2 चिरलेले कांदे आणि 2 चमचा उडदाची डाळ मी भिजत ठेवली आहे. आता कढई छान तापली की त्यामध्ये ॲड केलं 2 चमचा तूप. ह्या तुपामध्ये आपल्याला रवा मस्त असा भाजून घ्यायचा आहे, सतत परतत राहायचा आणि त्याचा खमंग वास येईपर्यंत आपल्याला हा रवा छान असा भाजून घ्यायचा आहे. आता रवा छान भाजला गेला की एका प्लेटमध्ये आपल्याला हा रवा काढून घ्यायचा आहे. आता फोडणीसाठी मी 2 चमचे तेल घेतलं. तेल छान तापलं की त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी ॲड केली. मोहरी छान अशी तडतडू द्यायची, अशी फुटू द्यायची आहे. त्यानंतर त्यामध्ये मी भिजवलेली डाळ ॲड केली आणि थोडीशी हिंग. आता ही छान अशी खरपूस फोडणी करून घ्यायची आहे. त्यानंतर ॲड केला कढीपत्ता, चिरलेला कांदा आणि मिरची. आता मस्त हे छान एकत्र एकजीव करून घ्यायचं. कांदा छान असा शिजू द्यायचा. त्यानंतर त्यामध्ये मी ॲड करणार आहे 1 चमचा हळद. हळदही छान आपल्याला सर्व मिश्रणामध्ये परतून घ्यायचं आणि त्यानंतर आपल्याला त्यामध्ये भाजलेला रवा ॲड करायचा आहे. आता इथे एक साईडला ना मी पाणी गरम करायला ठेवलं आहे. 1 वाटी रव्यासाठी मी 2 वाटी पाणी घेतलेलं आहे. आता रवा छान असा एकजीव झाला की त्यामध्ये आपण ॲड करणार आहोत पाणी. चवीनुसार मीठ ॲड करायचं आणि त्यानंतर त्यामध्ये ॲड करायचं आहे पाणी. रवा जाड असेल तर पाणी थोडं जास्तही लागू शकतं. आता मस्त हे छान एकत्र एकजीव करून घ्यायचं आणि त्यानंतर झाकण ठेवून एक 10 मिनटं आपल्याला मस्त मंद आचेवरती हा रवा शिजू द्यायचा आहे. त्याची छान अशी वाफ काढून घ्यायची. चला, आता उपमा, उपीट हे पदार्थ जरी दक्षिण भारतीय असले तरी आता प्रत्येक घरात महाराष्ट्रातही नाश्त्यासाठी घरोघरी लहान मुलांपासून मोठ्यापर्यंत आवडीने खाल्लं जाणारं आणि अगदी कमी साहित्यामध्ये झटपट होणारा पदार्थ आहे. आता हा 2 प्रकारे केला जातो. एक भाज्या घालून केलेला उपमा आणि एक साध्या प्रकारे. आज मी एकदम साध्या प्रकारे, जे बॅचलर आहेत, नव्याने स्वयंपाक शिकत आहे, त्यांच्यासाठी अगदी सोपी साधी रेसिपी आहे. चला, आता उपीट मस्त खमंग असं उपीट तयार आहे. वरून भरपूर अशी चिरलेली कोथिंबीर टाकायची, थोडीशी तुपाची धार सोडायची. एकीकडे सुंदर सकाळ, वाफळता गरमागरम चहा आणि गरमागरम उपीट. आहे की नाही मज्जा? चला, नक्की ट्राय